नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही कधी एखाद्या वेबसाईटवर गेल्यावर यूट्यूब व्हिडिओ डायरेक्ट वेबपेजमध्ये प्ले होताना पाहिलं का? किंवा एखाद्या रेस्टॉरंट, कॉलेज किंवा कंपनी वेबसाईटवर गुगल मॅप डायरेक्ट पेजमध्ये दिसतो का? आणि कधी कधी तर एक वेबसाईट दुसऱ्या वेबसाईटमध्ये ओपन झालेली दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का, डेव्हलपर्स एक्झॅक्टली हे कसं करतात? ते पूर्ण यूट्यूब सिस्टीम बनवत नाही, ते पूर्ण गुगल मॅप पण बनवत नाही. ते फक्त HTML मधील एक पॉवरफुल टॅग वापरतात, तोच म्हणजे आयफ्रेम. चला तर मग जाणून घेऊया आयफ्रेम म्हणजे नक्की काय. आयफ्रेम वापरून आपण आपल्या वेब पेजला कसं इंटरॅक्टिव्ह बनवू शकतो, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण HTML आयफ्रेम आयफ्रेम कम्प्लीट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आयफ्रेमबद्दल काही डेव्हलपर्स लेवल टिप्स पण सांगणार आहेत, जे बिगनरला सहसा माहीत नसतात. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता एक रिअल लाईफ सिच्युएशन इमॅजिन करा. सपोज तुम्ही एक कॉलेज वेबसाईट तयार करत आहात आणि त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत, जसं की कॉलेजचं लोकेशन, स्टुडंटसाठी यूट्यूब ट्युटोरियल किंवा कधी-कधी एक्सटर्नल वेबसाईट पण इथे दाखवायची असू शकते. जर युजरला हे सगळं पाहायचं असेल, तर तो प्रत्येक वेळी दुसऱ्या वेबसाईटवर जाईल का? जर त्याला प्रत्येक वेळेस दुसऱ्या वेबसाईटवर जावं लागलं, तर अशाने तुमच्या वेबसाईटचा युजर एक्सपिरियन्स खराब होतो. म्हणून डेव्हलपर्स असा सोल्युशन वापरतात, ज्यामुळे एक्सटर्नल कंटेंट्स डायरेक्ट वेबपेजमध्येच दिसतात आणि हेच काम आयफ्रेम करतो. पुढे आपण आयफ्रेम एक्झॅक्टली कसं आणि काय काम करतो ते बघूया. चला तर मग समजून घेऊया व्हॉट इज आयफ्रेम. आता एक छोटासा सिनारिओ इमॅजिन करा. सपोज तुम्ही एक वेबसाईट बनवली आहे, जिथे तुम्ही प्रोग्रामिंग ट्युटोरियल्स टाकतात आणि तुम्ही एक आर्टिकलमध्ये HTML ट्युटोरियल एक्सप्लेन करत आहात. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला त्या आर्टिकलमध्ये यूट्यूब ट्युटोरियल व्हिडिओ पण दाखवायचा आहे. आता क्वेश्चन असा आहे, युजरला व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर पाठवाल का? जर युजर दुसऱ्या वेबसाईटवर गेला तर चालेल का? तो कदाचित तुमच्या वेबसाईटवर परत येणारच नाही. म्हणजेच तुमच्या वेबसाईटचा एंगेजमेंट कमी होईल. म्हणूनच मॉडर्न वेब डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपर्स असा अप्रोच वापरतात की एक्सटर्नल कंटेंट डायरेक्ट वेब पेजमध्येच दाखवतात. त्यातच आयफ्रेम कंटेंट यूज होतो. आयफ्रेम म्हणजे आपल्या वेबसाईटमधील छोटीशी विंडो तयार करणं आणि त्या विंडोमध्ये यूट्यूब व्हिडिओ, गुगल मॅप किंवा दुसरी वेबसाईट डायरेक्ट लोड होते. आता तुम्हाला वाटत असेल, आयफ्रेममध्ये दिसणारा व्हिडिओ किंवा वेबसाईट डायरेक्ट आपल्या वेबसाईटवर येते, पण असं नसतं. आयफ्रेममध्ये दिसणारा व्हिडिओ किंवा वेबसाईट टेक्निकली आपल्या सर्व्हरवर येत नसते. तो त्या ओरिजिनल वेबसाईटच्या वरूनच लोड होत असतो. म्हणजेच आपली वेबसाईट फक्त एक फ्रेम प्रोव्हाइड करते. पण कसं? मग चला तर आपण आयफ्रेमच्या सिंटॅक्स डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. नक्की ब्राउझर आयफ्रेम कसं रेंडर करतो? आयफ्रेम सिंटॅक्स पाहण्यापूर्वी एक छोटासा क्वेश्चन. सपोज तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये विकिपीडिया वेबसाईट दाखवायची आहे. ब्राउझरला कसं कळणार की कोणती वेबसाईट आयफ्रेममध्ये लोड करायची आहे? तर यासाठीच आपण यूज करतो SRC. SRC ॲट्रिब्यूट म्हणजे सोर्स. SRC नक्की कसं काम करते? तर त्या वेबसाईटची लिंक आपण SRCमध्ये देतो. तो वेबसाईट आयफ्रेममध्ये लोड होतो. म्हणजे ब्राउझरला आपण सांगतो की या फ्रेममध्ये स्पेसिफिक वेबसाईट दाखव. यासाठी बेसिक सिंटॅक्स तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. आयफ्रेम टॅग कसा राईट केला जातो, SRC मध्ये लिंक कशी दाखवायची, हे सगळं तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. आयफ्रेम टॅग व्हिडिओसाठी फ्रेम तयार करतो आणि SRC कोणता व्हिडिओ दाखवायचा ते सांगतो. आता आपण आयफ्रेमचं एक्झाम्पल समजून घेऊया. सपोज तुम्ही एक एज्युकेशनल वेबसाईट बनवतात, जिथे स्टुडंटसाठी रिसोर्सेस देत आहात आणि तुम्हाला त्या वेब पेजेसमध्ये विकिपीडियाची इन्फॉर्मेशन डायरेक्ट दाखवायची आहे. तर आयफ्रेम टॅगमध्ये SRC देऊन त्यात विकिपीडिया वेबसाईटची लिंक देऊ शकतात. जेव्हा ब्राउझरवर कोड रन करतो तेव्हा काय होतं? ब्राउझर एक फ्रेम तयार करतो आणि त्या फ्रेममध्ये विकिपीडिया वेबसाईट लोड होते. म्हणजे युजरला दुसऱ्या टॅबमध्ये जाण्याची गरज नाही. सगळं कंटेंट त्याच वेब पेजेसमध्ये दिसतं.
आता आयफ्रेम वापरताना एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आयफ्रेमची साईज. डिफॉल्ट आयफ्रेम साईज कधी कधी लहान किंवा मोठी दिसते, त्यामुळे त्यामध्ये दिसणारा कंटेंट प्रॉपरली दिसत नाही. म्हणून आपण आयफ्रेमची साईज, विड्थ आणि हाईट ॲट्रिब्यूट वापरून कंट्रोल करू शकतो. तुम्ही स्क्रीनवर सिंटॅक्स बघू शकतात. ब्राउझर ही व्हॅल्यूज वापरून आयफ्रेमचा डिस्प्ले एरिया ॲडजस्ट करतो आणि त्या एरियामध्ये एक्सटर्नल वेबपेज लोड होतो. रिअल वर्ल्ड वेबसाईटमध्ये डेव्हलपर्स आयफ्रेमची साईज कंटेंटनुसार ॲडजस्ट करतात. यामुळे वेबपेजेसचा लेआउट क्लीन आणि वेल स्ट्रक्चर दिसतो. आता आपण जाणून घेऊया आयफ्रेमची बॉर्डर कशी रिमूव्ह करतात. जेव्हा आपण आयफ्रेम वेब पेजेसमध्ये ॲड करतो तेव्हा काही ब्राउझर्समध्ये आयफ्रेमच्या आजूबाजूला बॉर्डर दिसू शकते. हा बॉर्डर कधीकधी वेब पेजेसच्या डिझाईनमध्ये अचानक वेगळा दिसतो, त्यामुळे लेआउट क्लीन वाटत नाही. म्हणून डेव्हलपर्स अनेकदा आयफ्रेमचा बॉर्डर रिमूव्ह करतात. हे आपण CSS स्टाईल वापरून करू शकतो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात सिंटॅक्स. आयफ्रेम टॅगमध्ये स्टाईल देऊन आपण बॉर्डर सेट करू शकतो. बॉर्डर नन दिल्यामुळे आयफ्रेमचा बॉर्डर कम्प्लिटली रिमूव्ह होतो. यामुळे आयफ्रेम वेब पेजच्या डिझाईनमध्ये स्मूथली ब्लेंड होतो आणि पेज जास्त क्लीन आणि मॉडर्न दिसतो. आता आपण बघूया आयफ्रेममध्ये यूट्यूब व्हिडिओ कसा इंडेंट करतात. हा आयफ्रेमचा सर्वात कॉमन आणि प्रॅक्टिकल यूज आहे. तुम्ही स्क्रीनवर सिंटॅक्स बघू शकतात. SRC ॲट्रिब्यूट मध्ये यूट्यूबची लिंक आणि विड्थ आणि हाईट सेट केली आहे. जेव्हा ब्राउझरला कोड रन करतो तेव्हा वेब पेजमध्ये यूट्यूब प्लेयर्स लोड होतो आणि युजर तिथेच व्हिडिओ प्ले करू शकतो. अजून एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघितलं तर गुगल मॅप वेब पेजमध्ये एम्बेड करणे. आजकाल तुम्ही अनेक वेबसाईटवर पाहिलं असेल की रेस्टॉरंट, कॉलेज, ऑफिस किंवा कंपनी वेबसाईटवर लोकेशन मॅप डायरेक्ट पेजमध्ये दिसतो. आयफ्रेम टॅगमध्ये SRC ॲट्रिब्यूट गुगल मॅपची लिंक देऊन गुगल मॅप आपण फेच करू शकतो. रिअल वर्ल्डमध्ये हे फीचर्स खूप युजफुल आहे, कारण व्हिजिटरला डायरेक्ट वेबसाईटवरूनच लोकेशन समजते. यामुळे युजर्स एक्सपिरियन्स सुधारतो आणि वेबसाईट अधिक इंटरॅक्टिव्ह आणि इन्फॉर्मेशनेबल दिसते. आता आपण आयफ्रेम ॲट्रिब्यूट बघूया. कधीकधी डेव्हलपर्स अशी लेआउट तयार करतो जिथे वेबपेजवर लिंक्स असतात आणि त्या लिंक्सवर क्लिक केल्यावर कंटेंट त्याच पेजमधील आयफ्रेममध्ये चेंज होतो. हे करण्यासाठी आयफ्रेमला नेम ॲट्रिब्यूट दिलं जातं. इथे आयफ्रेमला माय फ्रेम नाव दिलं आहे आणि लिंकमध्ये टार्गेटमध्ये माय फ्रेम दिला आहे. जेव्हा युजर लिंकवर क्लिक करतो तेव्हा ती वेबसाईट नवीन टॅबमध्ये ओपन न होता आयफ्रेममध्येच लोड होते. आता आपण आयफ्रेमचे ॲडव्हान्टेजेस बघूया. आयफ्रेम वापरण्याचे वेब डेव्हलपमेंटमध्ये काही इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस आहे. पहिला ॲडव्हान्टेजेस म्हणजे एक्सटर्नल कंटेंट इझिली एम्बेड करता येतो. फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या वेब पेजमध्ये यूट्यूब, गुगल मॅप किंवा दुसऱ्या वेबसाईट डायरेक्ट दाखवू शकतो. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज टाईम अँड एफर्ट्स वाचतो, कारण डेव्हलपर्सला ते फीचर्स स्वतः तयार करायची गरज नसते. ते एक्सटर्नल सर्व्हिस डायरेक्टली इम्प्लिमेंट करू शकतात. थर्ड ॲडव्हान्टेज इज युजर एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह होतो. युजरला दुसऱ्या वेबसाईटवर जायची गरज पडत नाही, कारण कंटेंट त्याच वेब पेजमध्ये दिसतो. आणखी एक ॲडव्हान्टेज म्हणजे थर्ड पार्टी सर्व्हिस इंटिग्रेट करणे सोपं होतं. फॉर एक्झाम्पल, पेमेंट सिस्टीम, व्हिडिओ किंवा मॅप वेबसाईटमध्ये इझिली ॲड करता येतं. म्हणून आयफ्रेम हा मधला खूप युजफुल एलिमेंट आहे, जो वेबसाईट अधिक इंटरॅक्टिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह बनवतो. आयफ्रेम जरी युजफुल असला तरी त्याचे काही डिसएडव्हान्टेज देखील आहेत. चल आता आपण त्याचे डिसएडव्हान्टेज समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे सिक्युरिटी रिस्ट्रिक्शन्स. काही वेबसाईट सिक्युरिटी रिझन्समुळे आयफ्रेममध्ये ओपन होत नाही. म्हणून कधीकधी आपण आयफ्रेम वापरून वेबसाईट एम्बेड करायचा प्रयत्न केला तर ब्राउझर्स कंटेंट लोड करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे परफॉर्मन्स. जर वेब पेजमध्ये खूप जास्त आयफ्रेम वापरले तर पेज लोड होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. थर्ड इज SEO इश्यूज. आयफ्रेममध्ये असलेले कंटेंट सर्च इंजिनला कधी प्रॉपरली इंडेक्स होत नाही. आयफ्रेम खूप युजफुल असला तरी आयफ्रेमचा खूप केअरफुली यूज करावा लागतो.
आयफ्रेम हा HTML मधील एक खूप प्रॅक्टिकल एलिमेंट आहे आणि तो रिअल वर्ल्ड वेबसाईटमध्ये अनेक ठिकाणी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, ब्लॉग्स आणि ट्युटोरियल वेबसाईट त्याच्या वेब पेजमध्ये व्हिडिओ इंडेंट करण्यासाठी आयफ्रेम वापरतात. काही वेबसाईटमध्ये पेमेंट गेटवे यासाठी सुद्धा आयफ्रेम वापरतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण HTML आयफ्रेम कंप्लीट डिटेल्समध्ये समजून घेतलं. तुम्ही यावर प्रॅक्टिस करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्याकडे काही क्वेश्चन्स किंवा डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जर तुम्हाला HTML, CSS आणि वेब डेव्हलपमेंट स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर कोडिंग स्पार्कला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग अँड हॅपी कोडिंग, हॅपी लर्निंग.